फक्त 7 दिवसात 33 अटक, 27 कारखाने सील आणि हजारो किलो भेसळयुक्त माल जप्त। मग इतकी वर्ष सामान्य जनतेच्या जीवाशी खेळणाऱ्यांना वाचवत कोण होतं? आपण रोज जे खातो पितो आणि वापरतो ते खरंच सुरक्षित आहे का? श्री तुकाराम मुंढे IAS औषध व अन्न प्रशासन आयुक्त पदभार स्वीकारून फक्त 7 दिवस झाले। आतापर्यंत एकूण 33 जणांना अटक करण्यात आली, 27 आस्थापनांना सील करण्यात आली, 25 FIR दाखल झाले, कोट्यावधींचा माल जप्त करण्यात आला। कशावर कारवाई झाली? गुटखा आणि पान मसाला, भेसळयुक्त दूध आणि तूप, केमिकलने पिकवलेले आंबे, खाद्य उत्पादन युनिट्स, बनावट, अवैध औषध उत्पादक, भ्रामक औषध जाहिराती। आपल्या नागपूरमध्ये भेसळयुक्त मसाले, पॅकेट्स आणि पनीर, क्रीम यावर धाडी सुमारे 6000 किलो माल जप्त करण्यात आला। मग प्रश्न असा आहे, जर एवढ्या कमी वेळात तुकाराम मुंढे साहेबांनी मोठी कारवाई करू शकतात तर आधीची IAS ऑफिसर आणि ही व्यवस्था झोपली होती का? या इमानदार मुंढे साहेबांची 24 वेळा बदली करण्यात आली। आता खरी परीक्षा आहे ती महाराष्ट्र सरकारची। सामान्य माणसांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे, कारण हा विषय राजकारणाचा नाही, हा विषय आपल्या कुटुंबाच्या आरोग्याचा आणि लाखो नागरिकांच्या जीव मरण्याचा आहे। जागा ग्राहक, जागा महाराष्ट्र, कारण आपल्या ताटातील विष थांबवण्याची वेळ आता आली आहे। तुर्तास इथेच थांबतो। विषय तुम्हाला आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, फॉलो करायला विसरू नका।